1948 साली गिल्बर्ट नावाच्या एका जोडप्याने एक पुस्तक लिहिलं होतं, चीपर बाय द डझन, ज्यात त्यांना असलेल्या 12 मुलांसोबतचं आयुष्य कसं धमाल होतं हे रेखाटलंय. त्यावर चित्रपट पण निघालेत. आपल्याही पैकी अनेकांना बरेच काका, आत्या, मामा, मावश्या असायच्या किंवा असतीलही. आणि काही अपवाद वगळता सगळ्यांचे संबंध बऱ्यापैकी चांगले असायचे. आपली म्हणवल्या जाणारी ही माणसं म्हणजे जणू काही ह्युमन रिसोर्स असायचा. सध्याचं चित्र वेगळं असलं तरीही भावंडांच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. खरं तर गेले काही भाग एकल पालकत्वावर बोलते आहे आणि अजून बोलणार पण आहे. पण दिवाळीच्या निमित्ताने, स्पेशली भाऊबीजेच्या निमित्ताने भावंड या विषयावर आज मुद्दाम बोलायचं ठरवलं. फ्रेंड्स, पती पत्नी, मुलं पालक यानंतरचा महत्त्वाचा तिसरा बंध जो भावंडांसोबतचा असतो, जो आपल्याला कुटुंबाकडनं मिळतो. भावंडांकडून खेळण्यासाठी सवंगडी मिळण्यापासून शेअरिंग, एम्पथी, अभ्यासात मदत होणं, जर घरात काही कुणाची भांडणं असतील तर एकमेकांना भावनिक आधार देणं, बाहेरच्या जगात एकमेकांची काळजी घेणं, दुसऱ्याला स्पेस देणं, एकमेकांच्या समस्या सोडवत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल शिकणं, दुसऱ्याची मतं विचारात घेणं, असं बरंच काही शिकलं जातं. तेव्हा जर भावंडांमधलं नातं उबदार असेल तर त्या नात्याला आधाराचा आणि प्रेमाचा एक महत्त्वाचा आणि न आटणारा स्रोत आहे असं समजायला अगदीच हरकत नाही. कारण भावंड म्हणजे एक टीम असते, म्हणजे ते 2 असोत का अधिक, जी आपल्याला आयुष्यभर पाठीशी असते. पण जसे मित्र आपल्याला निवडता येतात, तसे आपल्याला आपले आईवडील किंवा भावंड निवडता येत नाहीत. ते मिळतात. तेव्हा ती गॉड गिफ्ट आहे असं समजून किंवा अख्ख्या जगात रक्ताचं नातं असणारे, आपल्यासारखा जेनेटिक पॅटर्न असणारे, बालपणीचे खूप अनुभव एकत्र घेतलेले केवळ तेवढेच लोक आहेत, असा विचार करून ह्या नात्याला टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा. पण असं सकारात्मक चित्र सगळ्या भावंडांमध्ये असेलच असं नाही. कारण भावंडांमध्ये प्रत्येकाचा स्वभाव, म्हणजे प्रत्येकाचा जो स्वभाव वेगळा असतो, जसा जुळवून घेणारा, हट्टी, भांडणारा, आजारी कुणी किंवा एखादं आईवडिलांचा ऐकणारा, न ऐकणारा असा वेगळा असू शकतो, जो या नात्यावर खूप परिणाम करतो. शिवाय मुलाचा जन्मक्रम आणि मुलांच्या वयातील अंतर यावर सुद्धा या नात्याचं गणित ठरतं. याशिवाय एक महत्त्वाचा घटक जबाबदार असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पालकांकडून होणारा भेदभाव, म्हणजे मुलांमधला, किंवा भेदभाव होतो आहे असा मुलांचा होणारा समज. बालपणी पालकांचं मन जिंकण्यासाठी नकळत होणाऱ्या प्रयत्नामध्ये भावंडासोबत एक स्पर्धा केल्या जाते आणि त्यामुळे मनामध्ये त्या साठी एक कटुता पण जोपासल्या जाते. ती बरेचदा दुर्दैवाने प्रौढ वयात पण आपण टिकून राहिलेली दिसून येते. त्यामुळे मोठं झाल्यावर जर भावंडांमधले संबंध उबदार नसतील तर ह्या भावंडांनी त्याचा काहीतरी विचार करायला हवा, की आपण कशासाठी एकमेकांबद्दल आकस धरून आहोत. वयासोबत, अनुभवासोबत माणसं बदलतात. मला आठवतं, माझ्या लहानपणी माझ्या वाढदिवसाला मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला एकसारखे कपडे घालायला लावले म्हणून रुसणारी माझी बहीण, जी मोठी बहीण, आज या वयात देखील सारखे कपडे घालण्याचा आग्रह धरत असते. बालपणीच्या घटनांचे संदर्भ हे प्रौढ वयात कसे लागू होतील, म्हणजे आणि का आपण लावत असतो ते, तेव्हा असा समंजस विचार करून जर ती कटुता आपल्याला आज कमी करता आली तर तो प्रयत्न करायला हवा. याशिवाय पालक असणाऱ्या आईवडिलांचं, म्हणजे पती पत्नीमधलं जे त्यांचं दोघांचं नातं आहे, त्याचाही पालकत्वावरती खूप परिणाम होतो. त्याशिवाय त्यांचा पालकत्वाचा, म्हणजे त्यांचा पालक असण्याचा मोठा अपत्यासोबतचा किंवा शेंडगोळासोबत तो बदलत जाणारा अनुभव असेल, मॅच्युरिटी असेल, बदलती आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर नातेवाईकांसोबतचं नातं असेल, या पण गोष्टी या भावंडांच्या नात्यावर प्रभाव टाकतातच. घरातील वातावरण कसं आहे, सगळे एकमेकांसोबत कसे संवाद साधतात, भांडतात का, टोमणे मारतात का, याचाही परिणाम मुलांवर पडतो. व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या मुलांना बालपणी नक्कीच काहीतरी भावनिक आघात करणारे अनुभव आले असण्याची शक्यता खूप असते. म्हणजे बाकीच्यांना कदाचित ते कमी वाटतील, की याच्यात काय, पण त्या लहान मुलाला तो आघात आहे असं वाटू शकतं.
त्यामुळे येणाऱ्या अनुभवांना मनाला लावून घेणं, कमी आत्मविश्वास असणं, शाळेत समस्या अनुभवणं, वर्तन समस्या असणं, भावनिक अस्थिरता वाढणं, एकटेपणा जाणवणं, असं बरंच काही या म्हणजे परिणाम म्हणून दिसून येतं. अर्थात कोणत्याही कारणाने पण जर भावंडांबद्दल मनात आकस असेल, तर तो अगदी म्हणजे लहानपणीमुळे असणारा तो आकस मोठेपणी संपत्तीच्या वाटण्या होताना पण डोकावतो. आणि म्हणूनच काही रक्कम, जागा किंवा संपत्ती कमावण्याच्या त्या बदल्यामध्ये आपण आपल्या रक्ताच्या माणसाला गमावण्याचा खूप चुकीचा हिशोब त्यावेळी करतो. म्हणजे असा केला जातो लोकांकडून. अर्थात ठरवलं तर कुठल्याही वयात हा दुरावा कमी करता येतोच आणि तसा प्रयत्न करायला पाहिजेच. कारण तुम्ही जर भावंड म्हणजे मोठे झालेले भावंड जर प्रेमाने राहत नसतील, तर तुमच्या मुलांनी त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये एकमेकांसोबत प्रेमाने राहायला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणं कशी म्हणजे रास्त असेल का तसं? म्हणजे आपण जे करत नाही ते मुलांनी करावं. भावंडांचं नातं सर्वसाधारणपणे एकूण म्हणजे बालपणापासून बघितलं 4 टप्प्यात जाताना दिसतं. बालपणाचा जो टप्पा असतो त्यात खेळणं, शाळेत जाणं, खोली किंवा इतर वस्तू शेअर करणं, बऱ्यापैकी सारखे अनुभव घेणं, पालकांसमोर दुसऱ्यापेक्षा आपण चांगलं असायला हवं अशी भावना जोपासत ती एक स्पर्धा करणं, या टप्प्यात ते दिसतं. म्हणजे म्हणून मग तो जो कोणी भावंड आहे तो सवंगडी किंवा स्पर्धक अधिक असतो. दुसरा टप्पा आहे किशोर वयातला, जेव्हा पालकांपेक्षा म्हणजे मित्रासारखे असणारे ते भावंड अधिक जवळचे वाटतात. मग तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणं, कोणी आवडू लागणं हे गुपित सांगण्यापासून ते एखादा अनुभव पालकांपासून लपून-छपून घेण्यापर्यंत भावंड एकमेकांना साथ देत असतात. तिसरा टप्पा तारुण्यात गेल्यावर. पण या वयामध्ये म्हणजे ह्या टप्प्यामध्ये भावंडांची गरज जशी बालपणी होती तशी या वयात असतेच असं नाही, पण भावनिक जवळीक मात्र असते. पण या वयात मदतीची जर काही आवश्यकता भासली तर लगेच उठून भावंडांकडे जाण्याचा पर्याय कदाचित घेतला जात नाही. तेव्हा मग उच्च शिक्षण, नोकरी, लग्न, जोडीदार, स्वतःची मुलं असा प्राधान्यक्रम हा बदललेला असतो. आणि अर्थातच ते चुकीचं नाहीच आहे. पण सहवास कमी झाला म्हणून भावंडांचं नातं कमी प्राधान्याचं झालं, भावनिक जवळीक कमी झाली असं व्हायला नको. किंवा तसं होऊ नये याच्यासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवेत. प्रेमाच्या अधिकाराने एकमेकांची आवर्जून विचारपूस करायला हवी. इतर आजूबाजूंच्या मंडळींच्या कान भरवण्याने, त्यांच्या मतांना बळी पडून सारासार विचार न करता आपण इतर मंडळी आपल्या भावंडांना ओळखतात त्यापेक्षा आपण खरं जास्त ओळखत असतो. पण त्या नात्यामध्ये ह्या इतर अशा बाह्य घटकांमुळे काही कटुता येणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. किमान तेवढी प्रगल्भता आपल्यात नक्कीच असायला हवी. जर काही कारणाने आपल्या भावंडांच्या आयुष्यात कमी जास्त होत असेल म्हणजे या अशा मोठ्या झालेल्या वयामध्ये की जेव्हा रोजचा खूप संबंध नाही आहे तरीही, तर असं जर काही लक्षात आलं की त्यांच्या आयुष्यात काही होतंय कमी जास्त, तर त्याने कुठं मला विचारलं, इतकी वर्ष तर काही विचारलं नाही, आता काय गरज पडल्यावर आठवण येते किंवा आहेत ना त्याच्या सासरचे नातेवाईक, तो काही लहान नाही आता, घेईल आपली काळजी. असे संकुचित विचार हे अगदीच अयोग्य आहेत. आपल्या जवळच्या नात्यामध्ये आपल्याला जर 2 पावलं मागे यावं लागत असेल, तर ते सगळ्यांनी मिळून पुढे जाण्यासाठी असतं हे विसरायला नको. तरी 4थ्या टप्प्यावर पुन्हा एकदा संपर्क वाढतो तो त्यांच्या पालकांच्या तब्येतीची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात पण एक स्थिरता आलेली असते आणि मग पुन्हा एकदा ही सगळी भावंड जवळची होतात जशी ती बालपणी असतात. बालपणामधलं भावंडांमधलं निरागस नातं भविष्यातही निकोप राहावं यासाठी आणि त्यांच्यात कमीत कमी संघर्ष पुढे जाऊन व्हावा यासाठी पालक मुलांच्या लहानपणापासूनच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मग त्यासाठी बालपणी एकत्र काही ॲक्टिव्हिटीज ज्यात टीमवर्क असेल, ती कामं करणं म्हणजे ती कामं त्यांच्यावर सोपवणं, मुलांना एकत्र मजा करण्यासाठी काही कार्यक्रम ठेवणं म्हणजे छोट्या-छोट्या घरांमध्ये असे काही कार्यक्रम करू शकतो आपण. फॅमिली ज्याला म्हणता येईल, फॅमिली प्रोग्राम्स. क्षुल्लक कारणाने त्यांची भांडणं झालीत, तर आपण न सोडवता पालक म्हणून त्यांच्या पुढे त्यांची बाजू, दोघांचीही बाजू मांडून फेअर फायटिंग कसं करायचं किंवा योग्य न्याय्य मार्ग काढण्यासाठी उत्तेजन देऊन संघर्ष त्यांनाच सोडवायला शिकवायचं. कारण ते त्यांच्या नेहमीच उपयोगाचं ठरणार असतं. आणि एकाची बाजू घेतल्या जाते तेव्हा आपण पालक कमी आणि रेफरी किंवा अंपायर जास्त असतो.
त्यापेक्षा त्यांना भांडणातून नेमकं काय सांगायचं आहे, त्यांचा एक पॅटर्न काय आहे, आपल्या मताला बाजूला सारून दुसऱ्याचं ऐकणं, नकार पचवणं, अपयश सांभाळणं, ह्या अनेक गोष्टी असं मुलांवर आपण जर सोडवलं, की तुम्ही तुमची भांडणं योग्य पद्धतीने कशी सोडवाल, हे त्यांना शिकता येतं. आणि यातूनच एकमेकांच्या म्हणजे दुसऱ्याच्या मताचा किंवा मतभिन्नतेची कदर करणं, दुसऱ्याचा आदर करणं हे पण येतं. थोडक्यात काय, एकूणच फॅमिली बॉन्डिंग कसं वाढवता येईल याचा विचार पालकांनी त्यांच्या म्हणजे मुलांच्या लहानपणापासूनच करायला हवा. कारण पालक भांडतायत, इतर नातेवाईकांच्या पाठीमागे त्यांना नावं ठेवतायत, टोमणे मारतायत, कुणा एका भावंडाचे अधिक लाड होतायत किंवा मुलगा आहे म्हणून त्याला झुकतं माप मिळतंय, घरातल्या स्त्रियांना मुलांसमोर फारशी किंमत दिल्या जात नाही, हे असं जर चित्र असेल तर आपली मुलं हे सगळं टिपत असतात, हे काही नव्यानं सांगायला नको. तेव्हा सगळे मिळून खेळ खेळणाऱ्या म्हणजे छान एन्जॉय करणाऱ्या, आपल्या ऐपतीत बसेल याप्रमाणे मजा करणाऱ्या, एकत्र सहवासात जेवणाऱ्या, घराच्या कामाच्या समान जबाबदाऱ्या घेत एकमेकांचा आदर करणाऱ्या मोठ्या मनाच्या कुटुंबामध्ये भांडणं, गैरसमज होण्याची शक्यता खूप कमी असते. खरं तर भावंड या नात्यामध्ये किती भावंड आहेत, बहिणी आहेत की भाऊ आहेत, मोठं कोण आहे, शेंडेफळ कोण आहे, सगळे एकत्र राहतात का, मुलांचे स्वभाव कसे आहेत, त्यांच्या शैक्षणिक किंवा बाकी स्किल्स म्हणजे एखादा स्पोर्ट्स असेल किंवा एखादी कला असेल, याच्यात कोण निपुण आहे, कोण खूप जास्त यश मिळवत आहे, असे इतके कंगोरे आहेत की ते एका व्हिडिओत सांगणं अवघडच आहे. तरीही भावंडाच्या नात्यामध्ये मोठेपणी देखील सौंदर्यपूर्ण संबंध असायला हवेत. सगळ्यांनीच बालपणीची ती निरागसता मोठेपणीही जपायला हवी. तेव्हा जर काही कारणाने तुम्हा भावंडांमध्ये दुरावा आला असेल, वितुष्ट असेल, भाऊबीजेच्या निमित्ताने नात्यातली दरी बुजवण्याची पहिली स्टेप आपण घ्यायला काय हरकत आहे? कारण आपल्या बालपणीच्या सवंगाड्यापेक्षा, आपल्या ह्या माणसापेक्षा आपला इगो नक्कीच मोठा नाही. आणि एवढ्या मोठ्या जगात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं आपली असतात. त्यांना जवळ करण्यासाठी करूया की पुढे प्रेमाचा हात. पण बघा, तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर आपल्या भावंडाला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तीच पहिली स्टेप असेल. तुमचं काम सोपं होईल आणि त्या निमित्ताने दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.